इतिहास, निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेलं आपलं सातारा जिल्हा. या साताऱ्याच्या कुशीत एक असं गाव दडलंय ज्या गावाची परंपरा, तिथले ऐतिहासिक वाडे आणि निसर्गरम्य वातावरण मनाला भुरळ पाडतात. आज आपण आलो आहोत साताऱ्यातील ऐतिहासिक आणि सुंदर अशा नागझरी गावामध्ये. बघू शकता नागझरी गावचा आड आहे. इथून गावात पाणी इथून सोडलं. पण नागझरी गावचं सर्वात मोठं आणि वैशिष्ट्य आणि अभिमान काय असेल तर ही ऐतिहासिक आणि निसर्गदत्त स्वच्छ विहीर. आजच्या काळात जिथे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण वाढते तिथे नागझरीकरांनी ही विहीर आरशासारखी स्वच्छ ठेवली आहे. या विहिरीचं पाणी इतकं नितळ आहे की पाण्याचा तळही आपल्याला अगदी स्पष्ट दिसतो. गावकऱ्यांची जल साक्षरता आणि निसर्गाविषयी कृतज्ञता या विहिरीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. एवढंच काय, आमची चॅनल टीमही ही विहीर बघून थक्क झाली. अक्षरशः 1 रुपयाचा कॉईन जरी टाकला तरी तो तळाला गेल्यावर स्पष्ट असा दिसत होता. विहिरीमध्ये पडलेले पितळाचे, स्टीलच्या कळशा देखील स्पष्ट दिसत होत्या. दर्शन होतं ते गावातील पुरातन मंदिरांची शांतता मनाला एक वेगळाच विरंगुळा देऊन जाते. एवढंच नाही तर गावात फेरफटका मारताना ठिकठिकाणी दिसणारी जुने ऐतिहासिक वाडे आपल्याला थेट पेशवाई आणि शिवकाळात घेऊन जातात. या वाड्यांच्या भिंती ते नक्षीकाम केलेली लाकडी खांब आजही गावच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. शहराच्या गजबटापासून दूर निसर्गाच्या कुशीत विसावलेलं हे नागझरी प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावं असं आहे. इथली स्वच्छ विहीर आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवते, तर इथली मंदिरे आणि वाडे संस्कृतीची आठवण करून देतात. जर तुम्ही हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातूनच बघत असाल तर कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. नागझरी गावातीलच सूरज गुरव यांनी तेथील मुख्य देवांची ओळख करून दिली. सिद्धनाथांच्या दर्शनाने मन अगदी तृप्त झाले. नागझरी गावातील लोकांची सिद्धनाथांवर अपार श्रद्धा आहे आणि भक्ती आहे. याच भक्तीमधून ते आपल्या देवाची यात्रा भरवतात. नागझरी गावामध्ये मोठा असा जल्लोष हे लोक साजरे करतात. या पालखी उत्सवामध्ये एक आवाज आपल्या कानावर पडतो. त्याचाच आवाज आपल्याला थिरकायला भाग पाडतो.
नागझरी गावामधील हा उत्सव डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडतो. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा उत्सव आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला आणि तो तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. नागझरी गावची ही भक्ती खरोखरच अद्भुत आहे. इथे वर्षानुवर्षांची परंपरा जपत अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा देवाचा नवस फेडण्यासाठी चक्क या टोकदार बाबीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यावर झोपतात. सामान्य माणसाला ज्या काट्याचा नुसता स्पर्श जरी झाला तरी वेदना होतात, तिथे हे भाविक देवाच्या नावाचा जयघोष करत कसलीही भीती न बाळगता या काट्यांवर स्वतःला झोपून देतात. असं म्हणतात की देवावरील अढळ विश्वास आणि गावकऱ्यांची श्रद्धा यामुळे काट्यांवर झोपूनही भाविकांच्या अंगाला साधी जखमही होत नाही, की रक्ताचा एक थेंबही येत नाही. विज्ञानाच्या पलीकडे गेलेली ही भक्ती आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी ही थरारक परंपरा नागझरी गावच्या यात्रेला संपूर्ण साताऱ्यात एक वेगळीच ओळख मिळवून देते. चेतन जाधव ब्लॉगकडून तुम्हा सर्व प्रेक्षकांना नमस्कार. नागझरी गावची ही स्वच्छ विहीर आणि ऐतिहासिक वाडे तुम्हाला कसे वाटले? तुमच्या गावातही अशी एखादी जुनी विहीर किंवा ऐतिहासिक वारसा आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.